बदलापुरात आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। बदलापूर पश्चिमेकडील साई वालिवली येथे राहणाऱ्या एका आईनेच पोटच्या मुलावर उकळते गरम पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत मुलगा मोठ्या प्रमाणात भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। आता या प्रकरणी आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। शुक्रवारी दुपारच्या सुमारास मोहन जाटव हे जेवण करण्यासाठी घराच्या दरवाजाजवळ बसले होते। त्याच वेळी मोहनची आई रामबत्ती ही आली। तिच्या हातातील उकळते पाणी तिने मोहनवर ओतले। धक्कादायक म्हणजे या गरम पाण्यात तिने मिरचीची लाल पावडर मिसळली होती। या घटनेत मोहन गंभीर भाजल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे। बायकोला सोडून दे आणि माझे हे घर खाली कर असे मोहनची आई मोहनला वारंवार सांगायची। मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष न दिल्यानं रागात तिने हे कृत्य केलंय। विशेष म्हणजे ही घटना घडून सुद्धा आरोपी आईकडून धमकी दिली जात असल्याचं मोहनची पत्नीचं म्हणणं आहे। आता या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आईचा शोध पोलीस घेत आहेत। माझं नाव मोहन जाटव आहे। बदलापूरला राहतो मी। वालोली साई वालोली गाव आहे। शुक्रवारी दुपारी बायको कामाला गेली होती आणि मी सुट्टी होती तर घर होतं आणि आई आणि हे मोठा ते पण घरी होते। यांनी मच्छी आणली होती, दारू आणली, खाल्लं पिल्लं यांनी। मी बायकोची वाट बघत बसलो तर बायको अजून 3 वाजेपर्यंत न आली। तर मी पण जेवायला दारात बसलो होतो। थोडंसं रात्रीचे भात होतं ते खात बसलो होतो आणि यांनी काय केलं, आईनी पहिलेपासून भांडणं चालू होती घरात। हे रूमच्या बद्दल आणि याला सोडून द्या, याला यांनी बर्बाद केला तुझी बायकोनी, असं तसं करायचे आणि नाहीतर तुम्हाला दोघांना मारून टाकेल, बायकोला पण आणि मला पण। मी जेवायला बसलो होतो, त्यांनी हीटर आपला तो पाणीचा हीटर असतो ना बादलीचा, त्यात त्यांनी टाकला हीटर आणि त्यात लाल मसाला उखरला त्याला खूप। आणि मी असं जेवायला बसलो होतो, असं माझ्या अंगावर ओतून दिलं ते आईने माझी। अजून कोण नव्हता तिथे, ते याला मारूनच टाकायचे। हा घर खाली कर। बायकोचं विषय, मोठ्याची पण बायको होती त्याला पण असंच भांडणं करून करून ती पण सोडून गेली। आता तो मोठा पण बोलतो, बारका पण माझा बोलतो की नाही त्याला कंप्लेंट द्यायला लागेल। अजूनपर्यंत सुनवाई झाली नाही आली ना, फक्त बयान घेऊन गेले, लिहून घेऊन गेले ते। अजूनपर्यंत काहीच नाही केलं, ते बिंदास फिरती तिथे। आता याला पण सविता जाटव, मैं काम पे जाता है, घर का काम करता है, तो रोज धमकी देता है मेरे साथ, तुमको दोनों आदमी लोगों को मार के फेंकेगा। वो बोलता है मेरा खुद का घर है, तुम इधर से निकलो, ऐसा बोलता है। तो हम लोग बोलते हैं वैसे ही बोलता रहता है, चिल्लाता रहता है, ऐसा करके हम लोग उसको बात पे ध्यान नहीं देता है। मैं काम पे चल गया, वो दिन मेरा आदमी को छुट्टी था तो घर पे ही था। तो घर का सामने बैठ के खाना खा रहा है, उतना देर में पानी गर्म करके उसके ऊपर डाल दिया और फिर दूसरे ने लेके गए उसको अस्पताल। और मैं काम कर रहा था उधर से, फिर दूसरे ने बोला कि तेरा आदमी को गर्म पानी डाल दिया, चलो जल्दी। तो फिर इधर अस्पताल में लेके आया उसको, बहुत सीरियस था। पुलिस वाले इधर दो लोग आया था, सब बयान सब लिख के लेके गया। बोलता है 2 दिन रुको, अभी होली है इसलिए 2 दिन रुकने के लिए हमको बोला, लेकिन अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुआ। अभी भी वो धमकी देता है, वे घर पे जाता है और बोलता है तू मेरे हाथ में आ, फिर तेरे को बताएगा मैं। उसका नाम रामबत्ती जाटव है। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।